नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीच्या फुलाचे बॅक चार्म बनवत आहोत. याचा वापर तुम्ही कार हँगिंग, वॉल हँगिंग, किचन म्हणून सुद्धा करू शकता. तुम्ही ते कोणत्याही कलरमध्ये तसेच साईजमध्ये सुद्धा बनवू शकता. फक्त 3 स्टेपचा वापर करून आपण हे बॅक चार्म बनवले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसना सुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बॅक चार्म बनवण्यासाठी आपण इथे व्हाईट आणि पिंक कलरची 4 प्लायची लोकर, 2.7 mm चा हुक, कात्री तसेच डेकोरेशनसाठी पल्स आणि निडल वापरत आहोत. सर्वात आधी बघा, पिंक कलरच्या लोकरीने स्लिप नॉट करायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. या ठिकाणी बघा आपण स्लिप नॉट केलाय. त्याच्यानंतर बघा आपण 4 चैन्स करणार आहोत. 1 2 3 आणि 4. या ठिकाणी बघा आपण 4 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा जी पहिली चैन आहे त्या पहिल्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. त्याने बघा आपल्याला एक सर्कल भेटेल. आता बघा आपण पहिला राऊंड करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला 3 चैन्स करायच्या. या ठिकाणी बघा आपण 3 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा आपण जे सर्कल बनवले आहे त्या सर्कलमध्ये 12 डबल क्रोशे करायचे. डबल क्रोशे कसे करायचे त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. या सर्कलमध्ये बघा आपण 12 डबल क्रोशे करणार आहोत. या ठिकाणी बघा आपण त्या सर्कलमध्ये 12 डबल क्रोशे करून घेतलेत. त्याच्यानंतर बघा ह्या पहिल्या राऊंडचा शेवट कसा करायचा. जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या पहिल्या राऊंडचा शेवट करायचा. आता दुसरा राऊंड बघा कसा करायचा. सुरुवातीला 3 चैन्स करायच्या. या ठिकाणी बघा आपण 3 चैन्स केल्यात. त्यानंतर बघा जे पहिले प्लेस आहे त्या पहिल्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. या ठिकाणी बघा आपण पहिला डबल क्रोशे केला आहे. आता बघा त्याच प्लेसमध्ये दुसरा डबल क्रोशे सुद्धा करायचा. त्यानंतर बघा त्याच पहिल्या प्लेसमध्ये एक ट्रिपल क्रोशे करायचा. ट्रिपल क्रोशे कसा करायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. आपण बघा त्या पहिल्याच प्लेसमध्ये एक ट्रिपल क्रोशे करून घेतलाय. त्यानंतर बघा त्याच पहिल्या प्लेसमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे करायचे. म्हणजे बघा आपण कसं करणार आहोत. पहिल्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे, एक ट्रिपल क्रोशे आणि पुन्हा 2 डबल क्रोशे. या ठिकाणी बघा आपण पहिल्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे, एक ट्रिपल क्रोशे आणि 2 डबल क्रोशे असं करून घेतले. त्यानंतर बघा त्याच्या पुढच्या 2 प्लेसेसमध्ये एक डबल क्रोशे करायचा.
या ठिकाणी बघा आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे केलाय। त्यानंतर बघा जे चौथे प्लेस आहे त्या चौथ्या प्लेसमध्ये पुन्हा 2 डबल क्रोशे, एक ट्रिपल क्रोशे आणि 2 डबल क्रोशे असं आपण करणार आहोत। या ठिकाणी बघा आपण चौथ्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे, एक ट्रिपल क्रोशे आणि 2 डबल क्रोशे असं करून घेतले। त्यानंतर बघा 5व्या आणि 6व्या प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करायचा आणि बघा हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची। या ठिकाणी बघा आपल्याला एक स्क्वेअर मिळाला आहे। या स्क्वेअरच्या चारही कॉर्नरला बघा आपण कसं केलंय, 2 डबल क्रोशे, एक ट्रिपल क्रोशे आणि 2 डबल क्रोशे आणि बघा 2 कॉर्नरच्या मधली जी 2 प्लेसेस आहेत त्या दोन्ही प्लेसेसमध्ये आपण एक एक डबल क्रोशे करून घेतलाय। आपण बघा हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट केली आहे। त्याच्यानंतर शेवटी बघा जी 2 प्लेसेस आहेत त्या दोन्ही प्लेसेसवर एक एक डबल क्रोशे करून घ्यायचा। इथे बघा आपण एका प्लेसेसवर एक डबल क्रोशे केला आहे। त्याच्यानंतर बघा जे शेवटचे प्लेस आहे त्या शेवटच्या प्लेसमध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करायचा। त्यानंतर बघा ह्या दुसऱ्या राऊंडचा शेवट कसा करायचा, जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि बघा ह्या दुसऱ्या राऊंडचा शेवट करायचा। या ठिकाणी बघा आपल्याला एक स्क्वेअर भेटलाय। आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालायची। आता बघा आपण जो स्क्वेअर बनवलाय त्याच्यामध्ये बघा आपल्याला 4 कॉर्नर्स मिळालेत आणि प्रत्येक कॉर्नरमध्ये बघा आपण एक ट्रिपल क्रोशे केलाय। कोणत्याही कॉर्नरच्या ट्रिपल क्रोशेमध्ये आपण व्हाईट कलरचा धागा ॲड करणार आहोत। आपला जो तिसरा राऊंड आहे तो आपण व्हाईट कलरच्या धाग्याने करणार आहोत। तिसरा राऊंड बघा कसा करायचा, 5 चैन्स करायच्या, 1 2 3 4 आणि 5। या ठिकाणी बघा आपण 5 चैन्स केल्यात। त्याच्यानंतर बघा ज्या ठिकाणी आपण धागा ॲड केलाय त्या पहिल्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालायची। त्यानंतर बघा जे दुसरे प्लेस आहे त्याच्या पुढचे जे प्लेस आहे त्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालायची। त्यानंतर बघा पुन्हा 5 चैन्स करायच्या, 1 2 3 4 आणि 5। त्यानंतर बघा त्या दुसऱ्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालायची। या ठिकाणी बघा आपल्याला झालरसारखी डिझाईन भेटेल। आपण बघा दुसऱ्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालतोय। त्यानंतर बघा सेम प्रोसेस तिसऱ्या प्लेसमध्ये करायची। तिसऱ्या प्लेसमध्ये सुद्धा बघा एक स्लिप स्टिच घालायची। त्यानंतर बघा 5 चैन्स करायच्या, 1 2 3 4 आणि 5।
त्यानंतर बघा त्या तिसऱ्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालायची। आता बघा हीच प्रोसेस चौथ्या कॉर्नरपर्यंत रिपीट करायची। चौथ्या कॉर्नरचा बघा जो ट्रिपल क्रोशे आहे त्या ट्रिपल क्रोशेपर्यंत ही प्रोसेस रिपीट करायची। आपण बघा ही सेम प्रोसेस रिपीट केली आहे। आपण बघा पहिल्या कॉर्नरच्या ट्रिपल क्रोशेपासून सुरुवात केली आणि शेवटच्या कॉर्नरच्या ट्रिपल क्रोशेपर्यंत ही प्रोसेस रिपीट करून घेतली। दोन्ही कॉर्नरच्या मध्ये बघा आपण 6 प्लेसेस स्किप केली आहेत। दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालायची। या ठिकाणी बघा आपल्याला फुलासाठी लागणारी पेटल्स तयार आहेत। आपण बघा सेम प्रोसेस वापरून टोटल 5 पेटल्स बनवून घेतली आहेत। आत्ता बघा कसं करायचं, व्हाईट धाग्यामध्ये निडल घालून घ्यायची। त्यानंतर बघा आपण जी 5 पेटल्स बनवली आहेत ती 5ही पेटल्स बघा आपण त्या धाग्यामध्ये ॲड करणार आहोत। आपण बघा पेटल्सच्या खालच्या साईडने 6 प्लेसेस बघा स्किप केली होती। त्या 6ही प्लेसेसमध्ये बघा आपण निडल घालून ते पेटल आपण त्या धाग्यामध्ये ॲड करणार आहोत। या ठिकाणी बघा सेम प्रोसेस वापरून आपण 5ही पेटल्स त्या व्हाईट धाग्यामध्ये ॲड करून घेतली आहेत। त्यानंतर बघा कसं करायचं, धागा बघा दोन्ही साईडने घट्ट ओढून घ्यायचा। आपण बघा प्रत्येक पेटल घट्ट ओढून घेतोय, त्याने बघा आपल्या फ्लॉवरला योग्य असा शेप येईल। ती 5ही पेटल्स त्या धाग्यामध्ये घट्ट ओढून घ्यायची। त्यानंतर बघा दोन्ही साईडने धागा घट्ट ओढायचा आणि घट्ट गाठ घालायची। मागच्या साईडने बघा आपण घट्ट गाठ घालणार आहोत। या ठिकाणी बघा आपण 5ही पाकळ्या एकमेकांशी जोडून घेतल्या आहेत। या ठिकाणी बघा आपले फ्लॉवर तयार झाले आहे। त्यानंतर बघा कसं करायचं, पिंक कलरच्या धाग्याने स्लिप नॉट घालायचा। या ठिकाणी बघा आपण स्लिप नॉट घालून घेतला आहे।
त्याच्यानंतर बघा 4 चैन्स करायच्या. 1 2 3 आणि 4. या ठिकाणी बघा आपण 4 चैन्स केल्या आहेत. त्याच्यानंतर बघा जी पहिली चैन आहे त्या चैनमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. त्याने बघा आपल्याला एक सर्कल भेटेल. त्यानंतर बघा 3 चैन्स करायच्या. 2 आणि 3. आणि बघा आपण जे सर्कल बनवले त्या सर्कलमध्ये 12 डबल क्रोशे करायचे. सर्कलमध्ये बघा आपण 12 डबल क्रोशे करणार आहोत. या ठिकाणी बघा आपण त्या सर्कलमध्ये 12 डबल क्रोशे करून घेतले. त्यानंतर बघा जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा. या ठिकाणी बघा आपल्याला एक छोटे सर्कल मिळाले आहे. दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालायची. आता बघा जे आपण छोटे सर्कल बनवले आहे ते सर्कल आपण फुलाच्या बघा बरोबर मधोमध ॲड करणार आहोत. त्यासाठी बघा पिंक कलरच्या धाग्यामध्ये निडल घालायची. त्यानंतर बघा 30 निडल त्या फ्लॉवरमध्ये घालायची. त्यानंतर बघा सर्कलच्या बरोबर मधोमध निडल घालून घ्यायची. त्यानंतर बघा त्या फुलाला डेकोरेट करण्यासाठी आपण या ठिकाणी एक मोती ॲड करत आहोत. त्यानंतर बघा 30 निडल त्या सर्कलच्या दुसऱ्या बाजूने घालायची आणि बघा फ्लॉवर्सच्या सुद्धा दुसऱ्या बाजूने घालायची. आणि बघा ते सर्कल त्या फ्लॉवरला अटॅच करून घ्यायचे. या ठिकाणी बघा आपले फ्लॉवर तयार आहे. आता बघा आपण बॅक चार्मसाठी बेल्ट बनवणार आहोत. त्यासाठी पिंक कलरच्या धाग्याने आपण स्लिप नॉट करणार आहोत. स्लिप नॉट करताना बघा सुरुवातीला थोडासा धागा ठेवायचा आणि त्यानंतर बघा स्लिप नॉट करायचा. त्यानंतर बघा आपण 50 चैन्स करणार आहोत. तुम्हाला जेवढी बेल्टची साईज हवी असेल तेवढ्या चैन्स तुम्ही कमी जास्ती करू शकता. आपण ह्या ठिकाणी 50 चैन्स करणार आहोत. या ठिकाणी बघा आपण 50 चैन्स करून घेतल्यात. टोटल 50 चैन्स बघा आपण या ठिकाणी केल्यात. आता बघा थोडा धागा ठेवून बाकीचा धागा कट करायचा. त्यानंतर बघा निडल काढून घट्ट गाठ घालून घ्यायची. या ठिकाणी बघा आपला हँडल तयार आहे, बेल्ट तयार आहे. आपण बघा जो बेल्ट बनवला आहे तो बेल्ट बघा आपण त्या फ्लॉवरच्या कोणत्याही एका पेटल्सच्या मध्ये बघा 2 डबल क्रोशे आहेत. त्या 2 डबल क्रोशेच्या बघा बरोबर मधोमध आपण तो बेल्ट ॲड करणार आहोत. या ठिकाणी बघा आपण तो बेल्ट फ्लॉवरला ॲड करून घेतलाय.
या ठिकाणी आपले लोकरीचे फुलाचे बॅक चार्म तयार आहे। ते तुम्ही नक्की बनवा। ते तुम्ही कोणत्याही कलर्समध्ये तसेच साईजमध्ये सुद्धा बनवू शकता। ते तुम्ही नक्की बनवा आणि त्याचे पिक्स आमच्या इंस्टाग्राम ID ला नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।